लहानपणापासून ना मी पण बघितलेलं आहे, की अरे बाबा माझे आई-वडील आहेत, तर एक दिवस वीकेंडला कोणतरी माझा रिलेटिव्ह घरी येणार. त्याच्याबरोबर एक कोणतरी मॅनेजर असणार, जो मी असायचो 10 वर्षापूर्वी. ओके. सो तो मॅनेजर घरी येणार आणि त्यानंतर मग ते सांगणार, की "अहो, यांनी आत्ताच बिझनेस चालू केला आहे इन्शुरन्स फील्डमध्ये. तर आता तुम्ही जरा एक पॉलिसी घ्या आणि याला मदत करा." मग कसं व्हायचं, की आपण त्या रिलेटिव्हकडे बघायचो आणि कुठे ना कुठेतरी इमोशनल केलं जायचं आपल्याला किंवा तो मॅनेजर आपल्याला सांगायचा, "अरे बाबा तुम्ही तुमच्या मुलांसाठी सेव्हिंग केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी सेव्हिंग केलं पाहिजे. तुम्ही असं फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही ही लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी घ्या." सो आता बघा लाईफ इन्शुरन्स याचा अर्थ काय आहे, की लाईफ इन्शुर करण्यासाठी जे प्रोडक्ट बनले ते लाईफ इन्शुरन्स. पण आपल्याला जे सेल केलं जायचं ते काय असायचं इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट. ते इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आपल्याला आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी किंवा आपल्या रिटायरमेंटसाठी सेल केला जायचा. त्याचा तो पर्पजच नव्हता. त्याचा पर्पज काय होता लाईफ इन्शुरन्स करायचा. लाईफ इन्शुरन्स करायचं म्हणजे काय, की बाबा घरामधला जो कर्ता व्यक्ती आहे, नवरा, बायको आणि 2 मुलं आहेत. तर उद्या समजा नवऱ्याला काही झालं, तर बाबा मग त्या मुलांचं काय होणार? आणि मग त्या नवऱ्याचं इन्कम काय आहे, की नवऱ्याचं इन्कम आहे महिन्याला ₹1,00,000 म्हणजे वर्षाला ₹12,00,000. तर ॲटलीस्ट म्हणजे जेव्हा तो व्यक्ती जर समजा नाही राहिला, तर त्या सिच्युएशनमध्ये त्या फॅमिलीला ॲटलीस्ट महिन्याला ₹1,00,000 मिळायला पाहिजे. मग ₹1,00,000 मिळण्यासाठी त्यांना म्हणजे वर्षाला 12,00,000. त्यांना जर समजा ₹2,00,00,000 पैसे मिळाले, तर ₹2,00,00,000 जर त्यांनी एफ-डीमध्ये ठेवले, तर त्यांना एक 6% रेटने 1,00,00,000चे 6,00,000 आणि 2,00,00,000चे 6,00,000 म्हणजे ₹12,00,000 त्यांना फिक्स मिळतील आणि त्यांची जी लाईफस्टाईल आहे तर ती अफेक्ट होणार नाही. हा बेसिक लाईफ इन्शुरन्स आहे म्हणजे टर्म प्लॅन आहे. पण असा आपल्याला कधी कोणाला सेल करण्यात आला होता का? की बाबा तुम्ही टर्म प्लॅन घ्या 2,00,00,000चा 1,00,00,000चा त्याच्यामध्ये काय सांगणार, "ओ तुम्ही ना ते एक बेसिक कव्हर घ्या." आणि हा जो टर्म प्लॅन असेल 2,00,00,000चा याचा वार्षिक ईएमआय किती असेल हो? 1,00,00,000चा ईएमआय तुमच्या एजनुसार म्हणजे तुम्ही 30व्या वर्षी वगैरे घेताय ना, 1,00,00,000चा जर तुम्ही लाईफ इन्शुरन्स कव्हर घेताय प्युअर टर्म प्लॅन, तर त्याचा जो टर्म प्लॅनची जी कॉस्ट आहे ना ती 15,000 ते 20,000 वर्षाला, वर्षाला, महिन्याला नाही. वर्षाला तुम्ही तेवढे भरला दॅट इज मोर दॅन इनफ. जर तुम्ही 2 करोडचा घेतला तर एक 25,000 पर्यंत जाईल. पण तुम्ही ते पैसे भरून तुम्ही मेक शुअर करतात, की बाबा मी उद्या जरी नसलो, तरी माझी वाईफ, माझी मुलं, माझे आई-वडील यांची चांगली काळजी घेतली जाते. तर दॅट इज अ लाईफ इन्शुरन्स. पण तो तसा आपल्याला कधी विकलाच गेला नाही. आपल्याला काय सांगण्यात आलं, की बाबा तुम्ही 50,000ची पॉलिसी घ्या. तुम्हाला 8 वर्षानंतर एवढे मिळतले, 16 वर्षानंतर तेवढे मिळणार, 20 वर्षानंतर तुम्हाला तेवढे मिळणार. ओके. त्याच्यामध्ये आणि जर तुम्ही वारलात, तर हे ₹50,000 भरून तुमचं लाईफ इन्शुरन्स कव्हर किती असणार? ₹2,00,000 म्हणजे तुमच्या फॅमिलीला ₹2,00,000 मिळणार. ₹2,00,000 मध्ये होणार काय सांगा? सो मग सिंपल आहे ना, आपण लाईफ इन्शुरन्स घ्या म्हणजे प्युअर टर्म प्लॅन. सांगण्याचा प्रयत्न हाच आहे, की बाबा बघा आज बऱ्याचशा लाईफ इन्शुरन्स कंपनीज आहेत. कोण ना कोणाचे रिलेटिव्हज त्याच्यामध्ये एजंट बनतात आणि त्यानंतर मग ते तुमच्याकडे येतात आणि तुम्ही कोणतेतरी त्यांना मदत करण्यासाठी एखादी पॉलिसी घेताय, तर त्यांना मदत करायची तुम्ही डायरेक्ट मदत करा. त्यासाठी पॉलिसी घेऊ नका. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉकच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.